आपण गेले 2-3 दिवस पाहत होतो की कोणतंही वस्तू मौल्यवान बनण्याकरता त्या मूळ वस्तूवर जी प्रकृती आहे त्या प्रकृतीवर काही संस्कार करावे लागतात. जसं की दूध आहे, दुधावर संस्कार करणं याचा अर्थ दूध तापवणं, दही बनवणं आणि दहीचं मंथन करणं आणि त्याचा तूप बनवणं, म्हणजे कधीच खराब होणार नाही. आणि जितकं जून होत जाईल तितकं त्याचा किंमत वाढत जाईल आणि तिचं मेडिसिनल प्रॉपर्टी जे म्हणतो वैद्यकीय गुणधर्म त्यातले जे आहेत चिकित्सक गुणधर्म ते वाढत जातील, कमी नाही होणार. जसं द्राक्ष आहे असंच ठेवला तर खराब होईल. त्याला जर बेदाणे केले, सुकवलं आणि बेदाणे केलं तर त्याचं मौल्य वाढेल आणि त्याचं आयुष्यही वाढेल. संस्कार करणं ह्याचा अर्थ, संस्कार शब्दाचा मूळ अर्थ असा आहे की संस्कार करणं म्हणजे त्याला शुद्ध करणं, पहिलं स्वच्छ करणं, नंतर त्याला सुंदर करणं, तिसरं मौल्यवान करणं. या 3 गोष्टी त्यात समाविष्ट असतील तर तो संस्कार असं म्हटला जातो. कुठल्याही वस्तूला शुद्ध करणं म्हणजे स्वच्छ करणं, अलंकृत करणं म्हणजे सुंदर करणं आणि तिसरं मौल्यवान बनवणं. या 3 गोष्टी घडल्या तर ते सुसंस्कृत होते. जसं वस्तूंवर संस्कार करतो. दगड आहे, दगड ही एक प्रकृती आहे, प्राकृतिक वस्तू आहे. त्या दगडावर जर संस्कार केले म्हणजे मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला किंवा आणखीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला, तो त्या दगडावर केलेला संस्कार असेल. बरोबर. जसं भात आहे, तांदूळ आहे, ही तांदळापेक्षाही आधी भात आहे. भात ही प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीवर संस्कार केल्यावर त्याचा भात बनतो. मग त्याचा टरपल काढणं, मग त्याला शिजवणं, मग त्याच्यातही पुन्हा त्याला मसाला घालून जर शिजवलं तर तो मसाला भात होतो, किंवा साखर घालून शिजवलं तर साखर भात होतो, खीर होतो, असं काय काय होतं. हे संस्कार म्हणतो आपण ह्याला. माती आहे, मातीला थोडंसं त्यात पाणी घालून चिखल बनवलं, त्या चिखलाची वेगवेगळ्या वस्तू बनवलं तर त्या मातीवर केलेले संस्कार, त्याच्यामुळे ते सुंदरही बनेल आणि त्याचं किंमतही वाढेल. जसं वस्तूंवर, वेगवेगळ्या वस्तूंवर संस्कार करतो तसं भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये व्यक्तीवर संस्कार करण्याची, की व्यक्ती उच्च कोटीच्या जीवनमूल्ययुक्त बनेल याकरता केलेली एक व्यवस्था म्हणजे 16 संस्कार. याला संस्कृतमध्ये षोडश संस्कार असं म्हणतात. षोडश म्हणजे 16, एकदश, पंचदश, एकदश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, 11, 12, 13, 14, 15, 16. षोडश म्हणजे 16. 16 संस्कार, 16 संस्कार असं म्हणतात. हिंदू धर्मामध्ये हे एकेकाळी अत्यावश्यक केले जाणारे संस्कारात मोडले जात होते आणि आजही करतात. ह्यातले काही करतात, काही सोडून दिलेले. गर्भधारणेपासून अंत्येष्टीपर्यंत ही 16 संस्कार आहेत. एक व्यक्ती सशक्त जन्माला यावं, सदृढ जन्माला यावं, सुंदर जन्माला यावं आणि बुद्धिमान जन्माला यावं आणि निरोगी जन्माला यावं, यासाठी केलेली व्यवस्था आहे. एक व्यक्ती निरोगी जन्माला येण्याकरता जन्माला आल्यानंतर नाही काय करता येणार, जन्माला येण्यापूर्वी सुद्धा काही गोष्टी करावी लागतात. याकरता पहिलं आहे
वधूवर चयन, वधूवर निवड, इथून सुरू होते संस्कार. वधूवर निवड, वधूनी वराला, वराने वधूला पसंत करणं, ही पहिलं संस्कार आहे. त्याच्याकरता ह्या दोघांनाही काही प्रशिक्षण देणं गरजेचे आहे. परस्परांमध्ये आपण काय निवडावं, काय शोधावं. आजकाल काय करतो आपण, डिग्रीला डिग्री शोधतो, होय ना. समजा BEd असेल तर दुसरे BEd शोधतात, डॉक्टर असेल तर डॉक्टर शोधतात, ॲडव्होकेट असेल तर ॲडव्होकेट शोधणं, इंजिनियर असेल तर इंजिनियर शोधणं, सायंटिस्ट असेल तर सायंटिस्ट शोधणं, IT असेल तर IT शोधणं. एवढंच आपण आजकाल पाहतो, बाकी काय पाहत नाही. पण पूर्व काळामध्ये हिंदू धर्मामध्ये असं की 2 घरं एकत्र येणार तर 2 घरांची संस्कार एकसारखा असायला पाहिजे. अन्यथा त्या घरात विभिन्न संस्कारामुळे, म्हणजे भिन्न भिन्न संस्कारामुळे घरात भांडणं लागू नये. माझ्या घरात जी संस्कार आहेत त्याच संस्कार अन्यांच्या घरात असतील आणि ह्या दोन्ही जर एकत्र आले, कारण लहानपणापासून आईवडिलांच्या त्यांच्या घराण्यात काही संस्कार जन्मजात आपल्याला रूढ होतात आणि त्याच संस्काराला अनुसरून, आता उदाहरणार्थ माझ्या घरात कापड बनत असेल, कापडासंबंधातलं काही ज्ञान आणि संस्कार माझ्यावर आहेत, आणि दुसऱ्या घरात लोखंडाची वस्तू बनत असतील तर त्या संबंधातले संस्कार तिथे झालेले. इथे धागे जोडायचे, तिथे ठोकायचे. धागे जोडण्याकरता जे जे संस्कार इथे या घरात झाले त्या घरात त्याचा काही उपयोग नाही. आणि त्या घरातल्या, ज्या घरात आपण एकत्र येतो, मुलगा तरी मुलगीच्या घरी जाऊ द्या किंवा मुलगी तरी मुलाच्या घरी जाऊ द्या, त्यांच्या घराण्याच्या ज्या काय कुलसंस्कार आहेत ते आपोआपच आलेले असतात, इनबिल्ट असतात, ते आतल्या आत स्थापित केलेले संस्कार आहेत. मग ह्या 2 घरात झालेले संस्कार हे सुरुवातीला एकमेकांच्या लक्षात येत नाही. सुरुवातीला एकमेकांच्या लक्षात येत नाही. एकमेकांच्या वधूवर चयनामध्ये आपण काय करतो, प्रॉपर्टी किती आहे त्यांची, डिग्री काय झालेली आहे, बरोबर, आणि नोकरी आहे का, असेल तर सरकारी आहे का, सरकारी आहे तर कमीत कमी काम करून फुकट किती लाटता येईल अशा पद्धतीची नोकरी आहे का, अशी शोधतो की नाही आपण एकमेकांमध्ये. वधूवर चयन जे आहे, चयन म्हणजे निवड, या निवडीमध्ये अशा गोष्टी वधूंकडे पाहणं किंवा वरांकडे पाहणं अशी प्रथा पूर्वी नव्हती. पूर्वी काय पाहत होते, दोन्ही घरांची संस्कार एकसारखा आहेत का, दोन्ही घरांची देवदेवता एकसारखे आहेत का बाबा, काय भिन्न आहेत. एका घरात हिंसा आहे आणि दुसऱ्या घरात अहिंसा आहे असं होऊ देत नव्हते. अहिंसा असेल तर दोन्ही घरात अहिंसा आहे का, हिंसा आहे तर दोन्ही घरात हिंसा आहे का. जसं भोजनामध्ये हिंसा येतं, बरोबर, मांसाहाराचा प्रश्न जेव्हा येतो तिथे हिंसा येतं. मग त्या दोन्ही ठिकाणी जर एक घरात हिंसा आणि एक घरात अहिंसेत वाढलेले 2 व्यक्ती असतील तर नंतर भविष्यात दर दिवशी हे संघर्षाचं कारण बनत जातं. कारण 2 घरांचा जेवण बनवण्याची पद्धत, संस्कारच वेगवेगळे आहेत आणि त्या अनुषंगाने विचारसुद्धा वेगवेगळे असतात. म्हणून वधूवरांच्या निवड करत असताना की काय पाहावं, इथून सुरू होते 16 संस्काराचा. 16 संस्काराची पृष्ठभूमी आहे. वधूने वरांमध्ये काय पाहायचं, वराने वधूमध्ये काय पाहायचं. पहिल्यांदा पाहत असताना घराणे सुसंस्कृत आहेत का. पहिल्यांदा काय पाहायचं, घराणे सुसंस्कृत आहेत का. म्हणजे केवळ व्यक्ती नसून व्यक्तीच्या पाठीमागची लोकंसुद्धा चांगली आहेत का. आणि पूर्वी असं नाही की आजच्यासारख्या जाऊन गल्लीतल्या कोणाला तरी विचारावं तो मुलगा कसा आहे, ती मुलगी कशी आहे, असा विचार असले अचकट विचकट धंदे करत नव्हते.
पूर्वी सरळ घरात जायची माणसं, तुमचं देवघर दाखवा म्हणायची. वधूपक्ष असो किंवा वरपक्ष असो, जाऊन काय म्हणायचं, तुमची देवघर दाखवा असं म्हणायचे. मग देवाऱ्यात गेल्यानंतर त्या देवाची पूजा अर्चना ही व्यवस्था पाहून ठरवत होते की या घरातले संस्कार कसे आहेत, देवाऱ्याचे नियोजन कसं आहे यांची, इथे पूजा अर्चना नित्यनियमाने केले जातात का, आणि त्याशिवाय यांची देव कोणते आहेत त्याच्यावर ठरवलं जात होतं पहिलं. आणि दुसरं, आत घरात गेल्याबरोबरच हे विचारत होते. दुसरं विचारलं जात होतं पूर्वी, जनावरांचा गोठा कुठे आहे तुमचा. दुसरं काय विचारलं जात होतं, जनावरांचा गोठा कुठे आहे का. का पूर्वी बाजार व्यवस्था नव्हती, घराला लागणारी बरीच वस्तू घरातच बनत होते. मग गाय आहे का यांच्या घरात, दूध दुभतं आहे का यांच्या घरात, की आमच्या पोराला किंवा पोरीला परस्परांच्या घरी गेले तर तिथे खाण्यापिण्याला काही कमी पडणार नाही ना. आणि तेही नुसतं भाजी आणि ह्याच्यावर कडधान्यावर अवलंबून राहत नव्हते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध दही ताक तूप मुबलक आहे का या घरात, असतील तर किती जनावरं आहेत, त्यावर दुधावर किती असतात, गाभण किती आहे, ह्याची चौकशी नंतर केली जाते. मग नंतर बाबा तुमचा व्यवसाय काय, मग शेती करता की नोकरी करता की काय उद्योग आहे किंवा आणखीन काय आहे, हे सर्व पाहिलं जात होतं. त्यानंतर पाहिलं जात होतं की संस्कार कसे आहेत, संस्कार कसे आहेत, आईवडिलांमध्ये काय संस्कार आहेत, मुलामुलींमध्ये काय संस्कार आहे, संस्कार पाहिलं जात होतं. आणि त्याच्यानंतर संस्कार हे असेच नाही, संस्कार अनेक गुणांनी युक्त आहे. मुलामुलींमध्ये काय पाहत होते की संवेदनशीलता आहे का त्यांच्यामध्ये, की दुसऱ्यांचा आदर करण्याचा भाव दोघांमध्ये परस्परांमध्ये आहे का. काय पाहावं की दुसऱ्यांचा मान सन्मान आदर करण्याचा स्वभाव आहे का. परस्परांमध्ये काय पाहावं, दुसऱ्यांचा मान सन्मान आदर करण्याची, जर मान सन्मान आदर करण्याची गुण नसेल, आयुष्यभर भांडण होत राहणार, छोट्या 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 गोष्टींकरता खटकत राहणार. म्हणून पाहायला पाहिजे की हे गुण मुख्यत्वे करून आहे का बाबा, एकमेकांची सन्मान करणारे आहेत का. आणि वधूवरांमध्ये काय पाहावं, कठोर परिश्रम करण्याची क्षमता आहे का. काय पाहायला पाहिजे, कठोर परिश्रम करण्याची क्षमता आहे का. मग आता आधीच ठरवून जाणार, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, मला हे नाही जमणार, ते नाही, मग संसार कसे करणार. कारण आपण एकमेकांच्या घरी गेल्यानंतर दोन घरं एकत्र येतात म्हणजे दोन घरं एक होतात, दोन माणसं एकत्र येतात म्हणजे दोन घरं एक होतात. म्हणजे या घराची सुखदुःख ते त्या घराची, त्या घराची सुखदुःख ते या घराचे. समजा आपण या घरात राहतो, आता लग्न झाल्यानंतर त्या घरात काय कमी जास्त झाले तर दुःख नाही होणार का. या घरात काहीतरी चांगलं झालं तर सुख या घरात साजरा केला जाणार नाही का, होणार ना. म्हणून बाबा संवेदनशीलता आहे का वधूवरांमध्ये. दुसरं, कार्य करण्याची, मी मगाशी सांगितलं ना बाबा, कार्य करण्याची क्षमता किती आहे. तिसरं की निर्णय क्षमता किती आहे. कारण बरीच लोक ना दुसऱ्यांचे ऐकून दुसरे जसं सांगतील तसे करतात, त्यापेक्षा ऐकावं जनाची करावी. तर स्वयंनिर्णय सामर्थ्य आहेत का यांच्याकडे. जसं मोठ्यांचे आदर करणं आहे ना, आदराबरोबरच आमच्या स्वयंनिर्णय सामर्थ्य कितपत आहे यांच्यामध्ये. जर स्वयंनिर्णय सामर्थ्य नसेल तर संसार पुढे नाही जाणार, कारण त्याला बरं वाईट कळत नाही असं त्याचा अर्थ होतो. स्वयंनिर्णय सामर्थ्य आहे का.
आणखीन काय पाहायला जावं असं तुम्हाला वाटते? मला खूप सांगायचं या बाबतीत, ठीक आहे, पण तुम्हाला काय काय वाटते, काय शोधावं? वधूवरांमध्ये परस्परांमध्ये काय शोधावं असं तुम्हाला वाटते? आज काय आपण, तुम्हाला माहीतच आहे की फ्लॅट आहे का, मग 2 BHK की 1 BHK की 3 BHK, मग खेड्यात राहायचं आहे की शहरात, मुंबई पुण्यात राहायचं आहे, आणि त्यानंतर मग नोकरी कुठली आहे, हां, सॅलरी किती आहे, फुकट खायचं आहे ना, मग आपण दोघांनी किचनलेस घर शोधायचं की किचन असणारी घर शोधायचं. आता मुंबईत किचनलेस घर शोधतात, पुणा मुंबईत. म्हणजे काय, दर दिवशी बाहेरून मागूनच खायचं, घरात काय करायचं आधीच शोधतात ते. असं काय असते का? तुम्हाला काय वाटतं बाबा, परस्परांमध्ये काय पाहावं? काय विचारच केला नाही आयुष्यात कधी? विचार असायला पाहिजे की नाही? हां हां, चारित्र्य चांगलं असायला पाहिजे. जेव्हा दुसऱ्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो तर माझं चारित्र्य मी ठीक ठेवायला पाहिजे, अशी भाव परस्परांमध्ये दोघांमध्ये चारित्र्यवान असायला पाहिजे. हां हां, निर्व्यसनी आहे का, सगळ्यात महत्त्वाचं. का? व्यसन असतील तर त्या माणसाचं आयुष्य शेवटला जाणार नाही. कोणी दोघांपैकी कोणीही व्यसनी असतील तर जेवढी वर्ष जगायला पाहिजे जगणार नाही. दुसरं, त्या व्यसनापायी त्या कुटुंबाचा वायफळ खर्च हे दर दिवशी वाढत असते. तिसरं, त्या व्यसनापायी घरात संघर्ष होत राहतात. त्या व्यसनापायी लोकसंपर्क जे आहे किंवा आमच्या एकमेकांचे नातं जे आहे ते नात्याला धोका असतो व्यसनापायी. म्हणून निर्व्यसनी आहे का हे पाहायला पाहिजे. आणखीन काय पाहायला पाहिजे? हां हां, समजूतदारपणा जे आहे ना पाहायला पाहिजे. तर वधूवरांमध्ये काय पाहायला पाहिजे? सामंजस्यपणा किती आहे बाबा. कोणाच्या कधी कमी जायचं बघा, एक पाऊल पुढे जायला एक पाऊल मागे घ्यायला मन मोठं लागतं. यालाच आत्ता तो मगाशी सुभाषित बोलला ना, आचार परमो धर्मः, आचार परमो तपः. वह सामंजस्यपणा ठेवून व्यवहार करण्याचा भाव आहे का त्यांच्याकडे परस्परांमध्ये, हेही शोधतो आपण. आणखीन हा, परस्परांप्रती एकनिष्ठा. जसं राम आणि सीता, त्यांच्या वडिलांचा तसा नव्हता. वडिलांची 3 पत्नी होत्या. हा, मग 3 पत्नी करण्याचं कारण ही, पहिल्या पत्नीला मूल नाही झालं, दुसरं केलं, दुसऱ्याला नाही झालं, तिसरं केलं, किंवा कधी कधी 2 राजा, शत्रू राजांच्या समेट घडवून आणण्याकरता पाहुणे बनवावं लागतंय म्हणून लग्न करत होते. राजा लोकांना लग्न करण्याची अनेक कारणं होती पूर्वी. परंतु आपण घरामध्ये गुण्यागोविंदाने आनंदाने राहायचं असेल तर परस्परांवर निष्ठा, कधीही संशयी भाव नसायला पाहिजे. हे पहिल्यांदा शोधायला पाहिजे. संशयी भावाचा नसायला पाहिजे. मुलगा असो मुलगी असो, कायम संशय घ्यायचा. काय संशय घेण्याला काय अर्थ आहे का? मी सांगतो तुम्हाला उगाच विनोद म्हणून. दर दिवशी आपलं बसमधनं कुठेतरी नोकरीला जात होता, येत होता, बसमध्ये गर्दी असायचं. गर्दी असताना इकडे तिकडे असायचं, आणि जेव्हा शर्ट काढून घरात टाकायचं त्या केस पडलेले असायचं त्याच्यावर. लांबडी केस दिसल्याबरोबर बायको दर दिवशी भांडणं काढायचं, हे कोणाचं आहे. आणि तो म्हणायचा बसमध्ये इकडी तिकडी एकमेकांना घासाघाशी होते तिथे, आणि पडलं असेल कोणाचं तरी, नाही तुमचा काहीतरी वाह्यात संबंध आहे असं त्या म्हणायच्या. आणि त्याच्यावरनं सारखं भांडणं व्हायचं. झालं, ही करता करता अर्धा वय उलटून गेला, आणि एके दिवशी पांढरं केस सापडला. झालं आत्ता सुरू. आणि आता काय, डोकं सुद्धा खामात न गेलं तुमचं, हे काय तुमची कुचेष्टा. अशा पद्धतीने भांडणं.
हे का असं होतं बाबा? संशयाने. परस्परांवर निष्ठा आणि श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि हे विश्वास, श्रद्धा, निष्ठा नसेल तर संसार करता येत नाही बाबांनो, अजिबात करता येणार नाही. आणि एवढी धाडस पाहिजे की मोबाईल बाहेर ठेवून अंघोळ करून येता आला पाहिजे दोघांनाही. आजच्या भाषेत सांगायचं झाले तर आज दोघांमध्ये ते साहस नसते. एकमेकांची मोबाईल तपासतात. आजकाल बरीचशी ॲप्स आलेत एकमेकांवर तपासणी, हे टेहाळणी ठेवण्यासाठी. आणि काय संसार होणार आहे यात? फार चांगले सांगितले. परस्परांवर निष्ठा पाहिजे, विश्वास पाहिजे. अशी विश्वासू व्यक्ती शोधायला पाहिजे. मुलगी असो किंवा मुलगा असो, विश्वासू असायला पाहिजे, परस्परांवर विश्वास ठेवणार. आणखीन सांगितलं ना, सामंजस्यपणा म्हणजे काय? तीच आहे. एकमेकांचा आदर करणारे म्हणजे सामंजस्यपणा त्यांच्यात असेल तर तो होतो. हा, यांना कुठलं तरी पूर्वी हे पाहिलं जात होतं की कर्मजन्य रोग नाही आहे ना ह्याला, म्हणजे हेरिडिटरी. हेरिडिटरीला काय म्हणतात? कर्मजन्य रोग. म्हणजे पूर्व ह्याच्यापासूनच आलेले काय म्हणतो आपण, अनुवंशिक आजार काय आहेत का, हेही पाहिलं जात होतं. मग अशा वेळी काय करायचं? वधूवरांची निवड करताना चालून दाखवायची, बोटं बघायची, डोळे बघायची. त्यावेळी वैद्याने तपासावयाची 2-3 निदान म्हणजे की व्यक्ती निरोगी आहे का हे पाहण्याकरता काय करत होते? नखं पाहत होते. नखं पाहिल्याने 2-3 गोष्टी समजतात. रक्तचा प्रवाह चांगले आहे का शरीरात, असं की ही जर लाल असतील व्यवस्थित आहेत असं समजायचं. हे जर जरा पिवळसर असतील म्हणजे हा माणूस काय कामाचा दिसत नाही, जरासा आळशी दिसतो. बरोबर? हे सहज ओळखत होते. आणि हात दाखवा असं म्हणत होते. हात दाखवल्यानंतर ही हात मृदू आहेत की कठीण आहेत? कठीण असतील, रेष जरा पुसले गेले असतील तर म्हणत होते की परिश्रमी आहेत. जरा भाकरी बिकरी करतात, चपात्या करतात, महिलांची सुद्धा घरकाम केले तर हे चांगले राहतात. हे ओळखता येते. नुसतं असा हात दाखवा म्हणायचं. वरालाही म्हणत होते, वधूलाही म्हणत होते हात दाखवा. हात दाखवून काय? रेष बघत नव्हते, परिश्रमी आहेत का. आणि त्यानंतर सांगत होते की तुम्ही तुमच्या घराण्यात काय पूर्वी होऊन गेलेले काही लोकांची माहिती विचारत होते की घराण्याला काय बाबा पार्श्वभूमी काय आहेत दोघांचे, म्हणजे या घरात चांगले संस्कार आहेत बाबा असं म्हटलं जातं. अपवाद नाही असंही नाही आहे, होऊ शकतं, अपवाद पण असू शकतं, नाही असंही असू शकतं. म्हणजे वधूवरांचे चयन करताना ह्या पाहत होते. आणि सुंदर आहेत की नाही हेही पाहत होते. सुंदर म्हणजे केवळ चेहऱ्यावर नव्हे. नरस्याभरणम रूपम, रूपस्याभरणम गुणः, गुणस्याभरणम ज्ञानम, ज्ञानस्याभरणम क्षमा. सुंदर कधी होते व्यक्ती? गुणवान असेल तर. गुणवान असेल तर. माणसांचं आभूषण काय असेल तर त्याचा रूप. रूप म्हणजे रंग नव्हे. रूप म्हणजे रंग नव्हे. का? कधी कधी दोघेही सुंदर असतात आणि नंतर भांडायला सुरू करतात. का? बाहेरचा काही बदल झालेले नाही पण आतला बदल झाला. आता एक जोडपं सॉक्रेटिसकडे आले. परस्पर दोघेही ठरवून दोघांनीच लग्न केले होते. काही महिन्यानंतर एकमेकांच्या भांडणं सुरू झाल्या.
म्हणाले आमची दोघांची पटेना झाले म्हणाले महाराज. सॉक्रेटिस म्हणजे युरोपमधलं एक मोठं संत. आमची दोघांची एकमेकांशी पटेना झाले. अच्छा, लग्न तुम्हीच केलं आहे ना दोघांनी? हो, आम्हीच एकमेकांना पसंत करून केलेले. नाही काय कारण काय? काय नाही, ह्याची तोंड बघितले की मला मनात संतापच होतो म्हणाले. मग तिला विचारलं तुला काय वाटत? नाही नाही, हे घरात आले की नाही मला बेचैन झाल्यासारखं वाटते म्हणायचे. अरे, दोघेही एकमेकांना पाहून पसंत करून लग्न केलं आणि आज असं कसं होतं? नाही महाराज, तुम्ही काहीतरी उपाय सुचवायला पाहिजे ह्याचा, आमचा संसार सुखाचा होण्यासाठी. सोपं आहे म्हणाले विचार. लग्न करताना जसं मन होतं तुमचं तसंच मन बनवून घ्या. आता मन खराब झाली दोघांची. सोपं आहे की नाही? लग्न करताना दोघांचाही परस्परांवर जो भाव होता तोच भाव परत आणायचा प्रयत्न करा. सोपं आहे. तेव्हा जसं एकमेकांना प्रिय होता आताही तसेच प्रिय बनाल तुम्ही. एवढंच पाहायचं. केवळ ऐश्वर्य पाहत नव्हते पूर्वी, श्रीमंत आहेत का हे पाहत नव्हते. ऐश्वर्य हे ज्या त्या माणसांच्या भाग्यावर अवलंबून असते आणि ज्या त्या माणसांच्या मनगटीवर अवलंबून असते. आज आहे ते उद्या जाऊ शकतं आणि दोघेही परिश्रम करणारे जर असतील तर ऐश्वर्य खेचून आणू शकतात. ऐश्वर्य पाहिलं जात नव्हतं. माणसं चांगले आहेत का हे पाहिलं जात होतं, व परिवारातली लोक चांगले आहेत का हे पाहिलं जात होतं, संस्कार चांगले आहेत का हे पाहिलं जात होतं. हे वधूवरांचे चयन म्हणतात. याला काय म्हणतात? वधूवरांची निवड. 16 संस्कारापूर्वी आजही पाहायचं असेल तर याच गोष्टी पाहावं. नाहीतर मला पॅन्ट घालायचं आहे, मला धोती नेसायचे आहेत, मग तुला चालेल का? हे फालतूपणा नाही. काय नेसावं काय नाही नेसावं, ज्यांची त्यांची दोघांचेही समजूतदारपणा असेल तर काहीही चालतं. विषय तो नाही आहे की आत्ता कंडिशनल मॅरेज झाले तर कंडिशन कधी तुटते याची वाट पाहत राहतो आपण. मॅरेज आमची आत्ता काय झाले? कंडिशनल झाले. दोघेही आत्ता कंडिशन घालून लग्न करतात. मग ते कंडिशन तुटायचीच वाट पाहत असतात आणि दोघेही. आज परिस्थिती काय आहे? पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली, मोहाली जे IT सिटीज आहेत आता, तिथे लग्न झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत किंवा 1 वर्षाच्या आत डिवोर्सचं प्रमाण आहे 60%. लग्न झालं 6 महिन्याच्या आत 60% लोक वेगळे होतात. काय पाहून झाले होते हे लग्न? काय पाहून लग्न झाले होते? काय? संपत्ती आणि डिग्री आणि नोकरी काय, याचा अर्थ पैसा किती आहे पाहून झाले होते. मी काम करतो, तूही काम करते, दोघांच्यात काय? दोघांचं सुरू झालं आणि 6 महिन्याच्या आत दोघेही वेगळे झाले. काय अर्थ आहे का त्याला? लग्न म्हणजे असा काय एक बावल्यांची खेळ आहे का? नाही. भारतीय जीवन पद्धतीत लग्नाचा अर्थ वेगळा आहे, विदेशी ह्याच्यात लग्नाचा अर्थ वेगळा आहे. विदेशी जीवन पद्धतीमध्ये, युरोपियन जीवन पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतो. 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 1 वर्षासाठी एकत्र येतात आणि बाळ झाले की पाळण्याघरात टाकून द्यायचं, ना तुझा ना माझा. मग ते बाळ वर्षातनं मोठं झालं की माझा आई कुठे राहते ती शोधत राहते. मग आई वर्षातनं एकदा शोधत येते आणि बाळाला भेटून जाते आणि मदर्स डे दिवशी बाळ जाऊन आईला कुठे, आई आता 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या नवऱ्याबरोबर असते. मग दरवर्षी जाते तर एक बाबा वेगळंच दिसतो त्या बाळाला, बरोबर? आई दरवर्षी नवरा बदलत असते. तिथे ते काही नवीन नाही आहे. पण भारतीय संस्कृती अजूनही तशी नाही झालेली. म्हणून तिथे मिसेस आणि मिस्टर ही संकल्पना आहे. मिस्टर म्हणजे नवरा नव्हे, पती नव्हे. मिस्टर म्हणजे आत्ता आहे तो कितवा.
सारखं सारखं बायको बदलतो त्याला मिस्टर म्हणतात. जर नाही बदलला तर मिस्टर नाही तो. सारखी सारखी बायको बदलती ती मिसेस. ही मूर्ख आमच्या देशातली चांगली मरेपर्यंत एकनिष्ठ राहणारे ही आमची मिसेस म्हणतोय. इथल्या लोकांना माहीत नाही मिसेस म्हटले की असं कितवा त्याचा पुढचा प्रश्न असतो. हे आमचे मिस्टर म्हटले की कितवा हे सेकंड क्वेश्चन असतो. पण आता इथे कोणाला माहीत नाही विचारत नाही. पण विदेशी लोक असतील तर पटकन विचारतात ही कितवी. मग तो म्हणतो 7वी आहे 8वी आहे. असं कपडे बदलावं तसं माणसं बदलावं. ही त्यांची कल्चर आहे. आमची कल्चर तशी नाही आहे. भारतीय संस्कृतीत एकदा लग्न झाले की ही दोन्ही माणसं मरेपर्यंत एकत्र राहतात. हा चढ उतार येत राहतात जीवनात. त्या सर्वही समजून घेतात. चढ उतार समजून घेतात. आणि कितीही भांडणं झाले तरी झोपेपर्यंत जेवून झोपेपर्यंत सकाळी उठले की दोघेही आता नवीन फ्रेश झालेत. अशी आमची संस्कार आहेत. तर ही वधूवर निवड झाली. योग्य वर आणि योग्य वधू दोघेही परस्पर सक्षम असायला पाहिजे. आणि यांच्या आई वडीलही तेवढे सक्षम होते पूर्वी की आमच्या बाळांचं भलं कुठे होणार कसं होणार हे पहा. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबा नातं टिकवण्याची क्षमता दोघांमध्ये आहे का. तुम्हाला अजून माहीत नाही. आदिवासी भागात आजही आहे. ही हुंडाबिंडा त्यावेळी नव्हता. स्त्रीधन देण्याची प्रथा होती पूर्वी. स्त्रीधन देण्याची म्हणजे मुलगी आपले घर सोडून येते ना, मुलीच्या वडिलांनाच आपण काहीतरी संपत्ती द्यायला पाहिजे. का त्यांच्या घरात आता पोकळी निर्माण झाली. म्हणजे एक कमावणारी मुलगी घर सोडून आली त्यामुळे त्याच्या बदल्यात काहीतरी द्यायला पाहिजे ही भावना पूर्वी होती. आजही आमच्या आदिवासी समाजांमध्ये ती प्रथा आहे. आदिवासी समाजात काय आज मी देशातलं खूप साऱ्या आदिवासी समाजात जाऊन राहून आलो आहे. तिथे काय पाहिलं की मुलाचं लग्न करताना 30-40 गावचा जो आदिवासी असतात 10 गाव 20 गाव 20-25 गावांचा वर एक प्रमुख असतो आदिवासींचा. सगळ्या गावांचा प्रमुख असतो. त्याला तडवी म्हणतात. तडवी. त्या तडवीला जाऊन दोघांनी सांगायचं की आम्हाला मुलगी बघायचं आहे आम्हाला मुलगा बघायचा आहे. मग तडवीकडे सगळी नोंद असतात. त्या तडवीचं कामच की ह्या सगळ्या गावची आपल्या आदिवासी परिवारांचा सगळ्यांचा त्यांच्याकडे डाटा असतो डोक्यातच. मग तो सांगतो अमुक घरात एक मुलगा आहे बघा तुम्हाला पसंत पडतो का. ही अमुक घरात एक मुलगी आहे बघा पसंत पडते का. मग समजा लग्न ठरल्यानंतर लग्न मंटपात हे विधिविधान सुरू होतात. त्यावेळी तडवी एक घोंगडी टाकून बसतो तिथे. बसल्यानंतर मुलाकडची लोक आहेर करतात. आहेर मुलीकडच्यानी नाही. मुलीकडच्यानी पाहिजे तर त्यांच्या नातेवाईक त्या मुलीच्या आईबाबांना आहेर करू शकतात. मुलाकडच्यानी मात्र आजही प्रथा आहे आहेर लिहायला सुरू करतात. जेव्हा लिहायचं असतो ना की 100 रुपये 200 रुपये 50 रुपये लिहायचं असतो ना आहेर त्यावेळी तडवीला विचारून लिहायचा. मग तडवी विचारतो तुमच्या घरात जेव्हा मागे लग्न झाला त्यावेळी ह्या परिवाराने तुम्हाला किती दिली होती. म्हणतात की 100 रुपये दिली होती. त्यावेळी 2-3 वर्षापूर्वी आमच्या घरात लग्न झालं होतं त्यावेळी ह्या परिवाराने आम्हाला 100 रुपये आहेर केली होती. मग तडवी म्हणणार तुम्हाला 100 नाही देता येणार आता 100ला जादा द्यायला पाहिजे. ही त्यांच्यातलं करार आहे. अलिखित करार आहे. त्यांनी 100 दिली होती तर त्याच्यापेक्षा तुम्ही आता अधिक द्यायचे. मग ही पैसे सगळे गोळा झाली की नाही तडवीने त्या लोकांचे नाव आणि पैसे ही सगळी बांधून मुलीचे जे वडील आहेत त्यांच्या हातात द्यायचं. बाबा ही पैसे ठेवून घ्या आणि आलतो फालतो कामासाठी ही पैसे तुम्ही खर्च करायचं नाही. ज्यावेळी तुम्हाला संसारात खूपच मोठं अडचण येईल त्यावेळी ही पैसा खर्च करायचा तेही पोरगीला विचारून. या पैशाची मालक कोण. जी मुलगी तुमची गेली ना तिकडे आता नांदायला
ती पोरगीला सांगूनही पैसे खर्च करा, तिची आहे, स्त्रीधन म्हणतात त्याला. आणि पुढचं बघा, एकमेकांचा सन्मान किती असतो. त्या मुलीच्या घरच्या लोकांनी, मुलीच्या घरवाल्याने शेतात आता वर्षाला पेरणी आली. पेरणी आली की बाबा आपण आता नवरा बायकोच आहोत, आपला मुलगा लहान आहे, अशा वेळी जर गरज असेल, आपल्या घरात मुलगा नाही आहे, अजून मोठा झाला नाही आहे, पती पत्नी दोघेजणच आहोत, दोघांना आवरणार नाही काम, चला जावईला बोलवा. मग जावईनी आपल्या बायकोला घेऊन इथे यायचं, बैल असतील तर बैलसहित यायचा. आणि सासरा सासू जोपर्यंत जा म्हणत नाही, आमची कामं उरकलेत आता जा म्हणत नाही, तोपर्यंत जायचं नाही. आणि घर बांधायचं आहे बाबा, आता घर बांधायचं असेल तर बोलवा जावाईला म्हणत होते. मग जावयानी यायचं, घर बांधून होईपर्यंत यांच्या घरात मदत करायचं, मग निघून जायचं. एवढंच नाही आहे, जावाई जोपर्यंत जिवंत आहे, सासरवाडी आला तर कधी खुर्चीवर पलंगावर बसायचा नाही, ही प्रथा आहे. कारण मी गेलो होतो झाबुआमध्ये, एका आदिवासींच्या घरी गेलो आम्ही, आमच्याबरोबर एक सेंट्रल मिनिस्टर होते. आम्ही गेलो तर त्या घरात काय मोडकं तोडकं खुर्ची आणि हे होती बाकडी, त्याच्यावर आम्ही बसलो. बसल्याबरोबर तो मंत्री होता, तो खाली बसला. मी म्हटलं अरे साहेब त्यांना वर खुर्ची द्या, खुर्ची द्या. कोणच ऐकून घेईना तिथे. मी आणि मोठ्याने वर, अरे खुर्ची द्या ना साहेबांना म्हटलं. एक जण कानात म्हटला येऊन, स्वामीजी त्यांना वर बसता येणार नाही म्हटला. मी म्हटलं का? मिनिस्टर आहेत ते हे घरची जावई आहेत म्हणाले. यांनी मरेपर्यंत कधीही सासरवाडीत खुर्चीवर बसायचं नसते म्हणाले. का? या घरच्यांनी एक मुलगी दिली याला, म्हणजे या घरचा जावई आहे. शेवटपर्यंत कृतज्ञता भाव असं की सासरवाडीत सासू सासऱ्याचा सन्मान करणं म्हणजे सासू सासऱ्यांसमोर कधीही यांनी वर बसायचं नाही, वर झोपायचं नाही म्हणाले. आजही आहे ही प्रथा, आजही आहे. काही अडीअडचणी आले तर जावई येणार, सर्व या घरातलं करून. ही आमची ओरिजिनॅलिटी आहे, आमची जुनं संस्कार जे आहे ना ह्याला म्हणतात. आणि आमच्या घरी काय झाले तर त्यांनाही बोलवायची प्रथा आहे, तेही येत होते, येऊन मदत करून जात होते. अशीच घरं एकत्र येत. निवड कळलं नव्हतं मला कसं करायचं असतो. हां. आणि लग्न जेव्हा विवाह संस्कार येईल त्यावेळी बघू. तर हे झालं. याच्यानंतर वधूवरांची निवड झाली की विवाह व्हायचा, विवाह संस्काराच्या वेळी होईल. विवाह झाल्यानंतर जसं मुलगी नांदायला आल्यानंतर पुढे पहिलं संस्कार, 16 संस्कारांचं नाव लक्षात ठेवाल का? सांगू. गर्भाधान. पहिला संस्कार गर्भाधान. दुसरं पुंसवन. पुंसवन, पुंसवन, पूचवर शून्य, पुंसवन. तिसरं सीमंतोन्नयन. सीमंतोन्नयन तिसरा. चौथं जात संस्कार. चौथं कुठलं? जात संस्कार. पाचवं नामकरण. नामकरण विधी म्हणतात, नामकरण संस्कार. पाचवं कुठलं? नामकरण. नामकरण झाल्यानंतर अन्नप्राशन. हा कर्णवेद अजून. हा कर्णवेद. कुठला? कर्णवेद. कर्णवेदानंतर अन्नप्राशन. अन्नप्राशनानंतर चोडा नाही, निष्क्रमण. निष्क्रमण. त्याच्यानंतर निष्क्रमण
म्हणजे बाळाला देवदर्शनाला घेऊन जायचं. निष्क्रमण. निष्क्रमण झाल्यानंतर चौल संस्कार म्हणजे जावळ काढणं. बरोबर. जावळ काढणं. त्याच्यानंतर अक्षराभ्यास. किती झाले? 10 अक्षराभ्यास. त्यानंतर उपनयन. उपनयनानंतर समावर्तन म्हणजे निरोप समारंभ. शाळेतनं आता निरोप समारंभ. समावर्तन. समावर्तनानंतर घरी जातो. मुलगी मुलगा घरी जातात. हे शाळेतनं आता घरी गेल्यानंतर विवाह. कितवा ये? 13. विवाह. विवाहानंतर वानप्रस्थ. वानप्रस्थानंतर संन्यास. आणि संन्यासानंतर अंत्येष्ठी. म्हणजे एक व्यक्तीवर उत्तरोत्तर करत जावयाची संस्कार आहेत. सर्वात जास्त संस्कार कुठे होत असतील? भ्रूणावर होतो. हात पाय तयार होत असताना किंवा लहान असते बाळ, अजून काही कार्य करण्याची क्षमता नाही, त्याला म्हणतो आपण भ्रूण. पोटात आहे तोपर्यंत. बाहेर आले की ती शिशु होते. काही संस्कार पोटात असताना करायचे. एक सशक्त बाळ जन्माला यायला पाहिजे तर दोघेही पती पत्नी निर्दोष म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने दोषमुक्त असायला पाहिजे. याकरता गर्भाधान संस्कार जे आहे मुहूर्त ठरवलं जातं. कोणत्या दिवशी पती पत्नींचा समागम करायचं आहे हे मुहूर्त ठरवलं जातं. योग्य मुहूर्तावर. ते मुहूर्त काय असतो? त्या दिवशी आम्ही सर्व ग्रहांच्या दृष्टीने कुठल्या दिशेला आहोत, त्या दिवशी सर्व सकल ग्रहांचा आपल्यावर काय परिणाम करू शकणार आहे किंवा होऊ शकणार आहे, किंवा सर्व ग्रहांचा परिणाम पृथ्वीवर होत असतो आणि पृथ्वीच्या कोणत्या भागात आम्ही आहोत हेही महत्त्वाचं आहे. आता उदाहरणार्थ पौर्णिमेला समुद्राला भरती येतो की नाही? येतो ना. कारण काय? काय होतंय? गुरुत्वाकर्षण. का गुरुत्वाकर्षण कशामुळे? चंद्र जवळ येतो. बरोबर. म्हणजे पृथ्वीजवळ जर चंद्र आला तर त्याचा परिणाम पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टींवर होतो. पाण्यावर होतो. एक तरी दिसून आले, एक पाण्यावर होतो आणि दुसरं पेरलेल्या पिकांवर आणि झाडांवर होतो. जे वाढ असते याच कालावधीत होत असते. बरोबर. भरती येते म्हणजे पाणी वर येते. समुद्राचं पाणी वर येते की नाही? मग समुद्रातच पाणी वर येत असेल का पाणी जिथे जिथेही असेल तिथे ते असाच परिणाम करत असेल? कळत नसेल, आम्हाला लक्षात येत नसेल, पण जिथेही पाणी आहे पाण्यावर हे जरूर परिणाम होत असतो. मग ते विहिरीतलं पाणी असेल, नदीतलं असेल, सरोवरातलं असेल. नवे नवे माणसांच्या शरीरात सुद्धा 70% पाणी आहे. पाणी आहे म्हणजे पाण्याचा परिणाम होणारच ना शरीरावर सुद्धा. स्वाभाविक आहे. म्हणून मुहूर्त एवढ्यासाठी काढतात की आपण त्या दिवशी वेगवेगळ्या ग्रहांचा परिणाम आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी काय होणार आहे याचं एक गणितीय शास्त्र आहे. गणित घालतात त्याच्याकरता. त्याला ज्योतिषशास्त्र असं म्हणतात. त्याच्याकरता योग्य वेळ ठरवतात.
की पतिपत्नी समागमासाठी योग्य वेळ कोणतं हे ठरवून मग त्या दोघांवर उपचार सुरू करतात. उपचार म्हणजे काय बाबा, दोघांची देहशुद्धी आणि मनशुद्धी. एक उत्तम संतान जन्माला येण्याकरता घ्यावं याची काळजी म्हणजे दोघेही निरोगी बनायला पाहिजे, टॉक्सिन फ्री असायला पाहिजे थोडक्यात. त्याच्याकरता वमन विरेचनादी शुद्धिक्रिया करतात. आयुर्वेदात सांगितलेले आहे. काही कषाय देतात आणि काही तूप देतात. आणि त्या तूप वनस्पती घी असते. ते तुपामध्ये वनस्पतीचा भाव दिलेला असतो वेगवेगळा. आणि ती घी तूप काय करते किंवा तेल काय करते, सलग आपण काय करायचं असतो की 3 दिवस 5 दिवस किंवा 7 दिवस ते तूप प्यायचं. पिऊन झाल्यानंतर जेवायचं नाही, फक्त गरम पाणी पित राहायचं. फक्त गरम पाणी पित राहायचं. आणि दुपारी तुम्हाला जेव्हा भूक लागेल त्यावेळी तुम्ही जेवायचं. संध्याकाळी जेवायलाही हरकत नाही, पण सकाळी सकाळी काय खायचं नाही. सकाळी उठल्याबरोबरच ते तूप प्यायचं किंवा एक कषाय देतात ते प्यायचं. ते काय करते की ब्लडमधलं जो टॉक्सिन आहे वेगवेगळ्या प्रकारचं शरीर, ते टॉक्सिन सगळी कलेक्ट करते. केल्यानंतर आमचं ज्या दिवशी वमन असेल किंवा विरेचन 5 दिवसांनी 7 दिवसांनी प्रकृती बघून वैद्य सांगत होता. तेव्हा वैद्य, गावचा जो घरचा वैद्य असतो तो वैद्य सांगायचा दोघांना, एवढी दिवस हे कषाय घ्या किंवा औषध घ्या. सगळे आजारी माणसं असं नाही आहे, सगळ्यांसाठी असायचं हे घ्यायचं. मग शरीरातलं टॉक्सिन कलेक्ट करून मग शेवटच्या दिवशी तो एक औषध द्यायचं. दिवसभर त्याला उलट्या होत राहणार. म्हणजे जी कलेक्ट झालेले टॉक्सिन होते ना, ती आता उलटीच्या माध्यमातून बाहेर पडते. किंवा एक वमन, दुसरं विरेचन म्हणजे जुलाब होण्याकरता एक औषध देऊन टाकायचं की त्याला 5 वेळ 7 वेळ 10 वेळ असं जुलाब व्हायचं. झाले की देहशुद्धी झाली बाबा. त्या दिवशी तुम्ही काय करायचं, तिखट आंबट काय खायचं नाही आणि खीर वगैरे तूप घालून प्यायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी 3 दिवस हळूहळू हळूहळू सॉफ्ट फूड घेत 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 जायचं. आणि असा आपलं शरीर शुद्ध करण्याची प्रक्रिया. आणि याचबरोबर काय करायचं, गर्भाधान संस्कारामध्ये मनशुद्धी. मनशुद्धीसाठी चांगल्या चांगल्या ग्रंथांचं वाचन करायचं आणि जप करायचं, पूजा करायचं, यज्ञ करायचं, अर्चना करायची. पूजा अर्चना यज्ञ करायचं, यातून मनशुद्धी व्हावं. जप केल्याने मनातली पाप नष्ट होतात. म्हणजे मनातले पाप म्हणजे काय बाबा, वेगवेगळे विषय मनात भरलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढून टाकणं. काढून टाकत असताना मन शुद्ध होतो, स्वच्छ होतो. म्हणून मनशुद्धीची प्रक्रिया. आणि त्याचबरोबर थोडासा पूजा अर्चना केली की, पूजा अर्चना केल्याने, पूजा अर्चना कशासाठी करतो आपण, मन स्वच्छ राहावं, शुद्ध राहावं. मी 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 असं एक माणसांना सवय झाली. आणि पूजा म्हणजे काय बाबा, देवाचा देवाला अर्पण करून प्रसाद घेणं, याला पूजा म्हणतात. पूजा म्हणजे सेवा, पूजा म्हणजे उपचार. पूजेत काय असते, मनातलं अहंकार, मनातलं ममकार हे काढून टाकायचं. काढून टाकण्याकरता काय करायचं, एक देवाची मूर्ती घ्यायचं, त्या मूर्तीवर पाणी घालणं, गंध लावणं, अक्षता टाकणं आणि त्याच्यानंतर फुलं टाकणं, त्याच्यानंतर धूप, दीप, नैवेद्य आणि तांबूल आणि नमस्कार. संक्षिप्त पूजेत एवढा करतो की नाही. म्हणजे पूजेत सुद्धा प्रकार आहेत. पंचोपचार पूजा, दशोपचार पूजा, षोडशोपचार पूजा, शतोपचार पूजा अशी आहेत. पूजा तुम्हाला दिवसभर सुद्धा करायची मुभा आहे का, शतोपचार 100 प्रकारची वेगवेगळे वस्तू अर्पण करायचे.
स्नान करायचं तर एकच स्नान नाही, स्नान 10 प्रकारचे स्नान घालता येईल देवाला. व चंदनाची लेप देऊन स्नान घालायचं, अमुक वनस्पतीचा लेप देऊन स्नान घालायचं, तिळाचा तेल लावून स्नान घालायचं, हळदीचं पाणी करून स्नान घालायचं. अशी वेगवेगळ्या ह्यानं सुद्धा. हे कशासाठी बाबा? हे सर्व देवासाठी नाही आहे, आमच्या मनाला स्वच्छ करण्यासाठी हे काम करायचं आहे. मी आता देवाला पाणी अर्पण करतो म्हणजे काय? ज्या देवाने पाणी मला दिलेले आहे, पूजा कशासाठी करायचं बघा? ज्या देवाने मला पाणी दिलेले, ही पाणी मी असंच नाही वापरणार, ही पाणी मी देवाला अर्पण करतो. देवा, तू दिलेले पाणी तुला अर्पण करतो. जसं की घरात नैवेद्य करतो, जेवण करतो, त्यातलं थोडंसं एक चमचाभर नेऊन देवाला दाखवतो. मग दाखवल्याने काय होते? ते नैवेद्य दाखवलं तर काय होतं? प्रसाद बनतं. नैवेद्य दाखवणं म्हणजे काय? हे माझं नाही बाबा, तुझंच आहे. नैवेद्य दाखवणं म्हणजे काय? हे माझं नाही आहे, हे तुझंच आहे. तुझ्या कृपेनेच हे सर्व उगवलं, तुझ्या कृपेनेच पीक आलं, आणि तुझ्या कृपेनेच आत्ता हे धान्य माझ्या घरी आलेले, आणि तुझ्या कृपेनेच आलेले हे तुला मी नैवेद्य म्हणून अर्पण करतो, आणि मी आता प्रसाद म्हणून स्वीकार करतो. ही प्रसादीकरण प्रक्रिया आहे पूजा म्हणजे. पूजा म्हणजे काय आहे? प्रसादीकरण प्रक्रिया. प्रसाद म्हणजे काय? प्रसाद म्हणजे, प्रसाद शब्दाचा अर्थ तृप्ती. प्रसाद घे, प्रसाद घे म्हणतात ना. प्रसाद घे म्हणजे प्रसाद काय एवढी देतात? एवढीशी देतात, पण घेतले की मन समाधान वाटतो. तृप्ती. तृप्ती कधी? माझं 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 म्हटलं, मी म्हटलं तर समाधान नाही. वा तेन त्यक्तेन, तुझा तुला अर्पण करणार आणि मी प्रसाद घेणार. प्रसादीकरण म्हणजे शुद्धीकरण आहे. मन शुद्ध होतो, स्वच्छ होतो. तुमची जे इष्टदेवता असेल, इष्टदेव असेल, त्याची पूजा करणं. समजलं? पूजा कशासाठी? देवा पाणी दिलाय, ही पाणी मी वापरतो ना, तर मी असंच वापरलं तर ते कृतज्ञता होईल, आणि तुझी पाणी तुला अर्पण करून मी केला तर कृतज्ञता आहे. देवा, मला एवढा सुगंध देतोयस तू, मला एवढा अन्न देतोयस तू, त्या अन्नाचा थोडा भाग तुला अर्पण करतो. मला गंध देतोयस तर गंधाचा थोडा भाग अर्पण. मला सूर्य चंद्राचा अग्नीचा उजेड दिलायस तू, त्याच्या प्रती मी आपल्याला दीप रूपाने कृतज्ञता अर्पण करतो. पूजा म्हणजे हीच आहे, दुसरं काही नाही आहे. त्याची खूप लोक टीका टिप्पणी निंदा त्या पूजे, ही अंधश्रद्धा, अमुक आहे तमुक आहे. ज्यांना डोळे नाही आहे ती लोक अशी बोलत असतात. डोळे नाही त्यांना अक्कल पण नसते. कारण आमच्या पूर्वजांनी ज्या काही गोष्टी निर्माण केले त्याच्या मागे खूप मोठं एक सायन्स आहे, की समाधानाची जीवन जगण्याकरता ज्या ज्या आतंक आहेत ते काढून टाकणं गरजेचे आहे. आतंक कशाचा आहे? मी आणि माझा, अहंकार आणि ममकार. मग हे काढून टाकायचं, मन शुद्ध होतं. मग मी माझं म्हटलं की त्याच्या संबंधात अनेक गोष्टी येतात, मग त्याचा प्रादुर्भाव सुद्धा आमच्यावरच होणार आहे. मग मी आता काय करायला पाहिजे? एकदा बाबा तुमचं म्हटलं की संपला. यासाठी पूजा अर्चना करून मन शुद्ध करायचं एक. दुसरं, ध्यानधारणा करून मन शुद्ध करणं. दुसरं, ध्यानधारणा करणं. तिसरं, जप तप करणं. मला बसून नाही करत, चला माळ घ्यायचा, जप करायचा. म्हणजे जप करत असताना केवळ मंत्रावरच माझं मन स्थिर असतो, आणि इतर सगळ्या ज्या काही विचार आहेत त्या सगळ्या विचारांना बाजूला हटवायचं आहे. हटवून माझ्या मनाला आत्ता स्वच्छ शुद्ध ठेवायचं आहे. आणि स्वच्छ शुद्ध आणि केवळ परमात्मा, यासाठी म्हणतात की त्या परमात्म्याचे ध्यान कर. म्हणजे मनाला कुठलं तरी एक गोष्ट हातात धरवावं लागते, नाहीतर मन म्हणजे राक्षस आहे. कायम काही ना काहीतरी त्याला काम द्यावं लागते, नाही दिलं तर आपल्यालाच खायला उठते ते. आमच्याकडे एक गोष्ट सांगतात. एक बाजारात गेला होता म्हणे, गेला आणि एक माणूस एक पेटी घेऊन बसला होता. यात काय म्हणाला? म्हणाला यात राक्षस आहे, ब्रह्मराक्षस आहे. अच्छा,
मग काय विक्रीला आणले का? हो विक्रीला आणले. काय करायचं ह्याला नेऊन विचारलं. तुमच्या घरात जी कामं असतील ते सगळे काम करणार म्हणाले. फक्त एकच की त्याला मोकळं बसू द्यायचं नाही. काम जेवढा सांगाल तेवढा सगळे करणार तो. काम नसले की मग तुम्हाला खायला उठणार. पण त्याला 24 तास 12 महिने काम देत राहायचं. जमेल ज्याची ताकद असेल त्यांनीच खरेदी करावं ह्याचा. एक माणूस होता, घेतला बाबा त्याला. घेतला, नेला घरी. आला तो बाहेर, म्हणाला काम सांगा. सकाळी सकाळी म्हटलं काम सांगा, माझ्या शेतात जा बांध घालायचा आहे तेवढा बांध घालू नये. आला की संध्याकाळपर्यंत बांध घालून तयार झाले म्हटला. मग दुसऱ्या दिवशी उठला, काय काम करायचं म्हटला. काम करायचं आता नांगरून ये जा. नांगरून काय दुपारपर्यंत संपूर्ण झाला. सांगा म्हणाला पुढचं काय काम आहे. पाणी पाजून ये. पाणी पाजून आला. आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं पेरून ये. पेरून आला. आणि नंतर काय करू म्हटलं, तण काढून ये. 2 तासात काम पाहिजे म्हणाला. याला टेन्शन झालं. आता दर दिवशी काम कुठनं देऊ म्हणाला याला. जे काम सांगताय ते 2 तासात करूनच येत आहे. ताप झाला. नाही काम दिला तर खाऊन टाकेन एकेकाला, घरातल्यानं सगळ्यांना संपून टाकेन म्हणायला लागले. अवघड झाले. म्हटलं आता काय करायचं. मग गावात एक महाराज आले होते, त्यांच्याकडे गेला. महाराज ही काय मलाच खायला उठले हो, आणलं होतं माझ्या मत्तेला म्हणून, आता तो काम दे नाही तर तुला खाऊन टाकतो म्हणतोय. महाराज म्हटले सोपं आहे काम. घरासमोर एक खांब उभा कर, त्याला सांग वर चढ खाली उतर, वर चढ खाली उतर. दिवसभर चढायचा उतरायचा चढायचं, हे न संपणारं काम आहे म्हणाले. कळलं तुम्हाला. घरासमोर एक मोठा खांब उभा केला, म्हणाला वर चढ. मग काय करू म्हणा, खाली उतरायचं. दिवसभर वर खाली करत राहा म्हटला. भूत वैतागला. बाबा तुझं काम नसेल तर सोड म्हटला, मी दुसरीकडे जाईन. हे किती वर्ष करू म्हटलं. असं कथा नाही आहे. आमचं मन सुद्धा असंच आहे. त्याला जर चांगलं काम नाही दिला, त्याला काय जर काम नाही दिला तर आपल्यालाच खायला उठतोय तो. खायला उठतो म्हणजे काय, मनात नको 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 ते विचार करतोय, नको नको ते व्यसन शिकतोय, नको नको ते गोष्टी करतोय, करून आम्हाला हैराण करून टाकतोय. म्हणून त्याला काय करायचं बाबा, त्याला चांगलं ठेवण्याकरता त्याच्या हातात एक खांब उभं करायचं. म्हणजे देवाचा एक खांब उभं करायचा, हे देवाचं नाव घेत जा. तुला काय दुसरं काम नसेल त्यावेळी हे नाव घेत जा. म्हणजे हे न तुटणारं न संपणारं आहे. मन स्वच्छ शुद्ध राहील यासाठी केलेली ही एक व्यवस्था आहे. कळलं तुम्हाला. यासाठी केलेली एक व्यवस्था आहे. म्हणून देहशुद्धी आणि मनशुद्धी आणि पाहिजे तर वातावरण शुद्धी आणि त्याबरोबरच देवाला आपण अर्पण करावं याचा भाव आहे. म्हणून वेगवेगळ्या देवतांना आव्हानित करून त्यांना आहुती देऊन, यज्ञकर्माच्या माध्यमातून आहुती देऊन यज्ञकर्मसुद्धा करू शकत होते. अशा पद्धतीने हे गर्भाधान संस्कार की शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करून, ज्या दिवशी शरीर मन शुद्ध होतील त्या दिवशी पती पत्नींना समागमाची परवानगी द्यायचं. का, शुद्ध शरीराने शुद्ध मनाने एक नव्या संतानाला जन्म देण्याकरता गेलेले आहेत. तर दोघांचेही आता शरीर चांगले मन चांगले, एक नवीन बाळाला जन्म देणार आहे अशा एका चांगल्या बीजारोपणासाठी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. वा कधीही बीज चांगलं नसेल तर पीक चांगलं येणार नाही. मग बीज चांगलं करण्याची ही प्रक्रिया म्हणजे गर्भाधान संस्कार. समजलं तुम्हाला. गर्भाधान संस्कार आजही करावं, ज्यांनी केलेले आहेत ना आज सुद्धा करतात. गर्भाधान संस्कार केंद्र आज ठिकठिकाणी आयुर्वेद सेंटरमध्ये व्हायला लागलेत. की पती पत्नी गेले 4 दिवस 8 दिवस 7 दिवस 10 दिवस तिथे राहिले, देहशुद्धी आणि मनशुद्धी केली. त्या कालावधीत बाबा संगीत ऐकायचं, त्या कालावधीत कुठलं तरी तुम्ही सद्विचार ऐका, चांगले ग्रंथ वाचन करा. मनशुद्धी झाली, शरीर शुद्धी झाली, मग आता पती पत्नी समागम झाले तर बीजारोपण चांगलं झालं तर त्याला चांगली संतान तयार होणार. निरोगी शरीर तयार करायचे तर बीज निरोगी पाहिजे. म्हणून पती पत्नी दोघेही निरोगी बनवण्याची प्रक्रिया म्हणजे
गर्भाधान संस्कार. कळलं गर्भाधानाचं? आता राहिले किती? 15. उद्या दुसरं कुठलं आहे? पुंसवन. आणि त्याच्यानंतर ते थोडी छोटी छोटी आहेत, पटकन संपवू आपण त्यांना. कळलं ना? की मनुष्याला संस्कार करण्याची पद्धत, एक बीजापासून, लहान बिंदूपासून त्याच्यावर संस्कार सुरू होतात आणि अंत्येष्टीपर्यंत एका व्यक्तीला समृद्ध करण्याची एक प्रक्रिया म्हणजे 16 संस्कार. कळलं? चलो. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.